कुमार शिवाजी नलवडे। माझं गाव नागठाणे। मी नागठाण गावचा रहिवासी असून आता होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद गट नागठाणे या ओपन खुला गट आरक्षित झाल्यामुळे या गटामध्ये मी काम करत असताना मी या गटात इच्छुक म्हणून दावेदार आहे। यासाठी मी या ठिकाणी आज पत्रकार परिषद घेत आहोत। आदरणीय भाऊसाहेब महाराज यांच्या राजघराणं जे असते, आमच्या सातारा जिल्ह्याचं राजघराणं, आदरणीय घराणेशाहीचा आम्ही आदर करून या राजघराण्याशी आमचं पहिल्यापासून एक वेगळं नातं आहे। आदरणीय याच्या पाठीमागं कैलासवासी भाऊसाहेब महाराज असतील, यांनी ह्या तळागाळात ह्या गावाचा, गटाचा, ह्या भागातील परिसराचा या ठिकाणी मोठा विकासाचा महामेरू या ठिकाणी असलेला आहे। त्यांच्या माध्यमातून आज या शेतकरी कारखान्यावर मोठं कारखाना शेतकऱ्याच्या हितासाठी त्यांनी उभारला। सहकार्यामध्ये सोसायटी स्थापन करून जाळी तयार केली। अशा अनेक संस्था भाऊसाहेब महाराज स्थापन केल्या। त्यांच्या जाण्यातून नंतर आदरणीय खासदार उदयनराजे भोसले यांच्याशी आमचा संपर्क आला राजघराण्याशी। त्यांच्या माध्यमातून मी अनेक वर्ष काम केलं। महाराज महसूल मंत्री असताना त्या ठिकाणी मी त्या 95-97 साली मला तालुक्याचं भारतीय जनता पार्टीचं अध्यक्षपद सुद्धा मला या ठिकाणी महाराजांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचं मिळालं। त्या माध्यमातून मी पक्ष वाढवायचं काम केलं। महाराजांच्या आदेशाखाली त्यावेळेला आम्ही काम करत राहिलो। त्यानंतरच्या काळात शिवेंद्रराजे भोसले यांच्या संगही संपर्क आला। राजकारणात दोन्ही घराण्याशी आमचा पहिल्यापासून जिव्हाळ्याचा संबंध, त्यामुळं दोन्ही घराण्याविषयी आम्ही कधी कुठली विषय आमच्या मनात कुठलं क्लश तयार नसतं, कारण हे दोन्ही घराणे एकच आहे। आज या ठिकाणी त्यांचं मनमिलन झालेलं आहे। मनमिलन झालं तर आम्ही अतिशय आनंदी आहे, कारण आम्हाला बी ही दोन्ही राजे एकत्रच पाहिजेत। ह्या ह्यानं आम्ही या ठिकाणी चालत आहोत। या काळात कळत असताना आदरणीय भीमराव घोरपडे दादा यांचे स्वग राजकीय ह्या गटाला, ह्या गावाला, ह्या तालुक्याला वारसा आहे। दादांनी बी या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून अनेक चांगली कामे केली आहेत। त्यांच्या माध्यमातून आम्ही त्या काळी दादांच्यावर राहिलेलो आहे। दादांनी या ठिकाणी आदरणीय उदयनराजे भोसले यांच्या विचारात असून त्यावेळेस सातारा विकास आघाडी स्थापन केली। त्यावेळेस सुद्धा आमचे बापूसाहेब गोरे कैलासवासी ह्या यांच्या माध्यमातून आम्ही बॉटल धरून या ठिकाणी ह्या गावचं राजकारण मी लहान युवक असताना त्यांच्यावर केलेलं आहे। ते करत असताना आज कैलासवासी बापूसाहेब गोरे हयात नाहीत, पण त्यांचा एक वारसा म्हणून आम्ही या ठिकाणी गावचा चालवायचा हा प्रयत्न आम्ही करतो। माझ्याबरोबर आज नागठाण गावचे साळुंके, आमचे हरिभाऊ साळुंके असतील, धनाजी साळुंके असतील, एक चंद्रकांत भोसले येतील, असे अनेक आज माझे एक संघमित्र मंडळ असेल, हनुमान तालीम मंडळ असेल, अनेक मंडळ माझ्या कामाशी परिसरातले असेल, पाडे असेल, सासपडे असेल, कोपाडे, सगळ्या गावातील या गटामध्ये माझा व्यवसाय निमित्त, कामानिमित्त अनेक काही संबंध चांगले आहेत। आणि ते ह्या गटात काम करण्याची मला संधी मिळावी ह्यासाठी मी नेहमी ह्याचे प्रयत्न करत आहे। आणि ह्या गटाची संधी करण्याची मला इच्छा आहे। आणि त्या ठिकाणी आदरणीय आमचे भीमरावदादा घोरपडे यांचा वारसा घेऊन जे आज मनोजदादा घोरपडे या ठिकाणी आमदार म्हणून काम करतात, एक अतिशय साध्या घरातील एक उत्कृष्ट नेतृत्व आम्हाला त्या ठिकाणी लाभलं आहे। त्यांच्या माध्यमातून आदरणीय खासदार उदयनराजेंच्या माध्यमातून, शिवेंद्रराजेंच्या माध्यमातून एक इथं ह्या गावाचा, ह्या गटाचा विकासाचा चेहरा बदलायचं काम आम्ही या ठिकाणी नक्की करू। आणि मनोजदादांनी जे आज वसा घेतलेला आहे आमदार झाल्यानंतर, जे आज कालच परवा आम्ही ज्या वेळेला गणेशवाडी या ठिकाणी जनस्वास्थ्य योजना गावाला त्या ठिकाणी कुसळ, आजपर्यंत आम्ही त्या गणपती मंदिर चालतो तेव्हा तिथे कुसळच बघितलेत, पण आज दादांनी 25 कोटी रुपये करून लिफ्ट सिंचन योजना त्या उरमोडीचं आज आले। आज उरमोडीचे आमच्या गावातले पुनर्वसन आज या तालुक्यात आष्टी असेल, जांभळे असेल, समर्थ गाव असेल, असे पुनर्वसन आहे। त्या लोकांनी त्या ठिकाणी त्याग केल्यामुळे धरण झालं, धरण झाल्यामुळे पाणी आलं आणि पाण्यामुळे आज या ठिकाणी हा परिसर स्वच्छ होते। त्या लोकांचा बी याच्यात सहभाग आहे आणि आमच्या लोकांच्या बी जमीन त्यांना गेल्या। मी कुठेतरी एकत्र येऊन या ठिकाणी एकामेकाचा करून आज खऱ्या अर्थानं 10 एकरापेक्षा 5 एकर असावी, पण ती पाण्याखाली असावी। त्यातनं माझा शेतकरी फलित होईल, शेतकऱ्याचं उत्पन्न वाढेल। आज शेतकऱ्याला दुसरा मार्ग एक म्हणलं तर ऊस क्षेत्र जास्त आहे आमच्याकडे। ह्या ठिकाणी आले शेती पिकती, या आल्याचा एक महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये ह्या सातारा जिल्ह्याचं नाव आहे। आणि त्या आल्यासाठी काय करता येईल, आल्याचं उत्पन्नाचे रेट कसे वाढतील आणि शेतकऱ्याला माझ्या कसा भाव मिळेल ह्यासाठी सुद्धा माझा प्रयत्न असणार आहे। आदरणीय या ठिकाणी खासदार उदयनराजे असतील, शिवेंद्रराजे असतील, आज आमदार आहेत, आज बांधकाम मंत्री असताना शिवेंद्रराजे इतकं सुंदर काम करत असतात। आज येणाऱ्या नगरपालिका निवडणूक सुद्धा आज मनोमिलन एक अतिशय सुंदर असं झालं आणि हाच पॅटर्न या ठिकाणी सातारा जिल्हा परिषद मतदारसंघासह तालुक्यासह होणार आहे। आणि ते म्हणतील त्या उमेदवाराला आम्ही त्या ठिकाणी काम करून, मी आज दावेदार असलो तरी मला त्यांनी माझी उमेदवारीचा नक्कीच विचार करावा। माझं ह्या गटाच्या सर्व गावांचा त्यांनी अभ्यास करून त्या सर्व गावातील गटाच्या लोकांचा विचार घेऊन त्या ठिकाणी उमेदवारी जाहीर करावी। कुठल्या एखाद्या कार्यकर्त्यावर अन्याय होऊ नये। खरंच एखाद्या कार्यकर्ता एखादी चांगलं काम करत असेल आणि त्याला कुठं डावलण्यात येत आहे असं होऊ नये।
आणि तुम्ही तिघांनी आज आदरणीय उदयनराजे असतील आमचे दैवत, आदरणीय दैवत आमचे शिवराजे बाबा असतील, आदरणीय आमचे जननायक आमदार मनोजदादा घोरपडे, आदरणीय उदयनराजे असतील आमचे दैवत, आदरणीय दैवत आमचे शिवराजे बाबा असतील, आदरणीय आमचे जननायक आमदार मनोजदादा घोरपडे असतील, या तिघांनी एकत्र बसून ह्या गटामध्ये एक चांगला चेहरा, काम करणारा चेहरा म्हणून या ठिकाणी द्यावा, त्याला मी पात्र आहे. त्यांनी माझा ह्या परिसरात सगळ्यांच्या सगळं गावातल्या सरपंच उपसरपंच तुमच्या सर्व कार्यकर्त्यांच्यात त्यांनी महाराजांचे दोन्ही असतील महाराज किंवा आमदार मनोज घोरपडे असतील यांचा सगळ्यांचा विचार घेऊन त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं तळागाळातला विचार घेऊन त्या ठिकाणी ती उमेदवारी जाहीर करावी. त्यांनी दिली त्या उमेदवारासाठी मी तयार आहे. मला दिले तर आनंदच आहे. आणि जरी माझं कुठं निवडणुकी दरम्यान कुठं इकडे तिकडे झालं तरी मी दिल त्या उमेदवाराचं काम करायला तयार आहे एवढं बोलतो. आणि नक्कीच सातारा जिल्ह्यातील नागठाणे गटाचा विकास करण्याचा हेतू मी हाती घेऊन चाललेला आहे. त्याला तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करावं हीच माझी अपेक्षा. तुम्ही उमेदवारीसाठी इच्छुक आहात जिल्हा परिषद गटातून नागठाणे गटातून, तर तुम्ही विकासाचा काय मुद्दा घेऊन पुढे येणार आहात? मी नक्कीच ह्या जिल्हा परिषद गटासाठी इच्छुक आहे. मी गेली 15 ते 20 वर्ष झाले या ठिकाणी आदरणीय मनोजदादा घोरपडे यांचं सुद्धा काम करत आहे. आमदार असते आपले दरकट करा पुन्हा प्रश्न विचारा. नागठाणे जिल्हा परिषद गटातून इच्छुक आहात असं आता सांगितलं, परंतु तुम्ही काय ध्येय समोर ठेवून इच्छुक आहात असं काय विकासाचं ध्येय तुमच्या समोर आहे? आज ही आमदार मनोजदादा घोरपडे या तालुक्याचे विद्यमान आमदार असल्यामुळे आणि त्यांनी आज आमदार झाल्यापासून जे छंग बांधलेला आहे या गटाचा, या तालुक्याचा विकास करायचा, ह्या तालुक्यातले ह्या गटातील सर्व दलित वस्ती रस्ते असतील, दलितांचे प्रश्न असतील, हे जे मेन रोड आपल्या इथे ह्या मेन रोड आज दुरुस्ती अवस्था झाली 25 वर्षाचा बॅकलॉग या ठिकाणी पडला. त्यासाठी आमदार त्या पद्धतीने प्रयत्न करत आहेत. त्यांच्या पाठीमागे आम्ही त्या पद्धतीने पाठपुरावा घेऊन त्या ठिकाणी ह्या गटाचा ह्या भागाचा विकास कसा जास्तीत जास्त करायचा प्रयत्न आहे. आणि हा राहिलेला वंचित 25 वर्षाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी मी या ठिकाणी आमदाराच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे, खासदार उदयनराजेंच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे. आज या नशिबानं आमचं भाग्य आहे की आज हे शिवेंद्रराजे बाबा नामदार बांधकाम खात्याचे आहेत. त्यामुळे ह्या गटातील एक ना एक रस्ता मला या ठिकाणी स्वच्छमय कॉन्क्रीटमय करायचे आणि ह्या लोकांना ह्यातून झालेल्या अडचणीतनं दूर करायचे.